नाही पण म्हणजे वहिनींच्या सगळ्याच गोष्टींवर विश्वास ठेवावा असं नाही आहे ना. म्हणजे अ, खास करून ज्या कारणासाठी तू आज इथे आला होतास, तर कमळीच्या बाबतीत आहेत ना, त्या जरा जास्तच आग्रही असतात. कारण त्यांचा तिच्यावर जरा जास्तच विश्वास आहे. हे लक्षात आलं असेल की स्वतःच्या नातीपेक्षाही त्या जास्त प्रेम करतात तिच्यावर. हां ना? त्यामुळे त्यांच्या गोड बोलण्यावर अजिबात जाऊ नको, विश्वास ठेवू नकोस, असं मला सांगायचं. मी काय दुधखोळा नाही हो. नाही, मी सुद्धा सगळ्या गोष्टींची नीट तपासणी करतो. त्यामुळे तुम्ही मला मॅडमबद्दल किंवा मॅडमच्या विरुद्ध काहीही सांगितलं किंवा फॉर दॅट मॅटर इतर कोणी काही सांगितलं ना, तरीसुद्धा मी अन्नपूर्णा मॅडमचा डिसरिस्पेक्ट नाही करणार कधी. म्हणजे तुम्ही आमचा रिस्पेक्ट काही ठेवणारच नाही? असं अजिबात म्हणालो नाही. उलट तुम्ही मला मदत करताय हो माझ्या बिझनेससाठी, आणि त्याचा योग्य तो मोबदला त्या अनिकाला मिळतोय ना. हो, तो मिळत राहील. कारण त्या कमळीला तिची योग्य ती जागा दाखवण्यासाठी मला तुमची वारंवार मदत लागणार आहे. करणार मी मदतीला तयारच आहे. माझ्याकडून तुम्हाला जी काही मदत लागणार आहे ती सगळी मी करणार आहे. कारण जो कोणी कमळीच्या विरोधात जाणार आहे ना, त्याला मी मदत करणार. कारण मला सुद्धा तिचा काटा काढायचाच आहे. पण सांगायचं एवढंच होतं की ह्या तुमच्या ज्या गुरु अन्नपूर्णा देवी जे काही सांगतायत तुम्हाला, त्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या आहेत असं मला काही वाटत नाही. हा, एक गोष्ट मात्र खरी आहे की जी कमळी आहे ना, खूप जिद्दी मुली आहे. त्यामुळे तिला असं हलक्यात वगैरे घेऊन चालणार नाही. तिच्याशी बोलताना वागताना नीट जपून बोलावं लागेल. योग्य तो निर्णय घ्यावा लागेल वेळप्रसंगी. आणि जेवढी ती जमिनीवर जेवढी दिसते ना, ती जमिनीच्या खाली सुद्धा तेवढीच आहे. मॅडम, मी आभाळाची स्वप्न बघणारा माणूस आहे. त्या जमिनीशी माझा काही संबंध नाही. त्यामुळे ती कमळी जेवढी जमिनी खाली आहे तेवढीच ती जमिनी वर आहे. राहू दे तिला जमिनीवरच ढोळ खात. आभाळाला गवसणी घालण्याची लायकी नाही तिची. येतो. वा कमळे वा, यावेळेस मात्र तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलेला आहेस. आता मला काही करायची गरज नाहीये. जे काही करेल ना ते रितेश सरपोतदारच करेल. माझ्यावर कुठलं बालंट येणार नाही.